नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा जो माणगाव बायपासचा एंडिंग पॉईंट आहे तो पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा दाखवतो एंडिंग पॉईंट कुठं आहे. ज्या ठिकाणी आपण माणगावमधून बाहेर पडल्यानंतर हा कोकण रेल्वेचा जो ओव्हरब्रिज आहे त्या व्हिडिओमध्ये. तर या ओव्हरब्रिज संपल्यानंतर इकडे पुढे आपला मुंबई गोवा महामार्ग चालू होतो, ज्याचे चौपदरीकरण झालेले आहे ते. तर त्या ठिकाणी आहे हा एंडिंग पॉईंट आणि ह्या एंडिंग पॉईंट जवळ किती काम चालले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या साईडला पाहू शकता, या साईडला हे पाणी जाण्यासाठी जे मोरीचं काम चालू होतं त्याचं एका साईडचं काम झालेलं आहे, दुसऱ्या साईडला खड्डे वगैरे करून ठेवलेले होते. आपण एक लास्ट टाईम व्हिडिओ केला होता पूर्ण माणगाव बायपासचा एंडिंग पॉईंटपासून स्टार्ट पॉईंटपर्यंत. त्याच्यामध्ये दाखवलं होतं तेवढंच काम आत्तासुद्धा आहे. फक्त त्यावेळेला ह्या ठिकाणी इकडे हे पाणी जाण्यासाठी एक खड्डा केलेला होता, तो पण आता बंद करून डायरेक्ट पलीकडून पाणी जाण्यासाठी जागा ठेवलेली आहे. सो इकडे काही काम झालेलं दिसत नाही आहे गेल्या एक 10-15 दिवसामध्ये. ते तिकडं पाईप आणून ठेवले, ते इकडंच खाली टाकण्यासाठी आणून ठेवले असावेत, किंवा अगोदर पाईप टाकायचं बहुतेक प्लॅनिंग होतं आणि आता डायरेक्ट ते स्लॅब वगैरे टाकलेलं आहे. तर अशा प्रकारचे इकडचे कामाची परिस्थिती आहे. आणि इकडून जर पुढे पाहिलं तर पुढे रस्त्याची लेवल करून एक फायनल पॅच टाकायचं काम बाकी आहे. आणि या साईडचा एवढंच अपडेट होता. आणि इकडचा हा रस्ता वगैरे म्हणजे एकदा हा इकडचे सिमेंटचं काम करून झालं की एक रस्ता डायरेक्ट पुढे जोडता येईल आणि पुढच्यानं लेवल करून जो इकडे मुंबई गोवा महामार्ग दिसतो ह्या साईडला त्याला जोडला जाऊ शकतो. म्हणजे जर करायला घेतलं तर अगदी 1-2 महिन्यामध्ये इथपासून ते पूर्ण त्या ब्रिज आहे, जो ढालगर फाट्यावरून पुढे रस्ता येतो त्या रस्त्यापर्यंत जो ब्रिज आहे त्यापर्यंत काम 1-2 महिन्यामध्ये होऊ शकतं. आता आपण पुढे त्या ब्रिजचं वगैरे काम कसं आहे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं हा अपडेट. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तो आपण अगोदर टाकलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये असा एक स्पॉट वाईज जो हा स्पॉट आहे एंडिंग पॉईंटचा त्याचा अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.